जागेवरच हात जोडून पंचांग प्रणाम करायचा. बुद्धांग नमः, धम्मांग नमामि, संघांग नमामि. श्रामणेर संघाचे उपाध्याय पूजनीय बनते धम्मानंद बोधीजी यांना या ठिकाणी आपण जागे अभावी आपण या ठिकाणी सर्व गोष्टी होणार नाही, पण कमीत कमी आपल्याला त्रिशरण पंचशील या ठिकाणी देऊन आपण बाहेर त्या ठिकाणी बसणार आहोत. तिथं भोजनाची त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सोनावणे सर यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालायचा आहे. घातला जात आहे. आपण सर्वांनी हात जोडून साधुवाद द्यायचा. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित पनवेल तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राहुलजी कांबळे साहेब यांना विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालायचा आहे. यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन दीप प्रज्वलित करायचं आहे. छोटी मिनिट ते फुल ठेवले आपण या ठिकाणी अगरबत्ती प्रज्वलित करायचे. या ठिकाणी खास करून या संघाचं स्वागत करण्यासाठी बुलढाण्याहून लीलाताई अवसरमल या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांनाही विनंती करतो या आपण या ठिकाणी सन्माननीय संचार सचिव यादव साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण त्यांच्या चरणी पुष्प व्हायचे. वंदामि वंदे द्वारतैनं कथं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते तृतीयम्पि ओकास वन्दामि भन्ते द्वारतैन कथं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते तृतीयम्पि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. सर्वांनी हात जोडून या ठिकाणी बसल्यासाठी आपल्या पायामध्ये दोन मिनिटं बसा. थोडं उभं आहे ते बसा खाली. जर जागा नसेल तर वदामि वदितं नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्ध
शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणगमन सम्पूर्ण प्रणतिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अदीनदान वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि शूरामेरमजपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि त्रिशरणसति पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरगितं गत्वा अपमादेन शीलसम्पादितं साधु 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 मंगल कल्याण मंगल चम्मच आणा ना चम्मच घ्या डाळ भात व्यवस्थित हां सर्व तीन वेळा पंचांग
काय थोडं साईड बघा. भगवान बुद्धाचा भिक्षू संघ आमंत्रण दिल्याशिवाय कुठेही जात नाही आणि विभाग क्रमांक 4 बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया युरोप पहाड या संस्थेच्या शाखेच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला सुग्रास असं भोजन या ठिकाणी दिलेलं आहे. भंतेजीला भोजन दिल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी आपल्या माता भगिनींनी गुडघ्यावरती बसून या ठिकाणी भोजन दिलेलं आहे आणि म्हणून आपण त्यांना या ठिकाणी याचना करणार आहोत. तिलोकी पचारो सनातो पटिगहंतु भोजनं मधुरं आदिवासी अनुकंपं उपादाय पटिगन्तुम् उत्तमं द्वितीयंपि सम्मा सम्बुद्धो यानो योतिलोके पचारो सनातो पटिगन्तु भोजनं मधुरमिमं भोजनं मधुरमिमं आदिवासी दुनो भन्ते भोजनं परिकम्पितं अनुकंपं उपादाय तृतीयंपि पचारो सनातो पटिकन्तु भोजनं मधुरमिमं आदिवासी तुलो भन्ते भोजनं परिकम्पितं अनुकंपं उपादाय पटिगन्तुम् उत्तमं. आपण त्यांना विनंती केलेली आम्ही पुढे ठेवलेल्या भोजनाचा आपण स्वीकार करावा. तेव्हा भक्तीजी म्हणते आपल्या ताटाला हात लावायचे आहेत. इमं सुप्रविन्दनं स्वारिणं सम्पन्नानं भोजनानं उदकरं भोगस्य भुजि
तृतीयम्पि इमं सुपविञ्जनं सारिणं सम्पन्नवनं भोजनवनं मुदकवनं ब्रह्मस्य पूजयिनि तृतीयम्पि इमं सुपविञ्जनं सारिणं सम्पन्नवनं भोजनवनं मुदकवनं संघस्य पूजयिनि साधु जागेवरून सावकाश उठा नाही सावकाश सावकाश एक चमचे घ्या ना चमचे घ्या ना चमचे घ्या चमचे काय पत्ते तिकडे मागे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो की तुम्ही आम्हाला भोजन दिल्याच्या नंतर, कारण आता तुम्ही जे भोजन दिलेले ते 24 तासांनी दुसरं भोजन मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या भोजनामुळे त्यांना एक प्रकारचं जे ऊर्जा मिळणार आहे ते खूप महत्वाचे आहे. आणि हे जे दान आहे हे दान खूप महत्वाचं आहे. या ओळ शाखेने जे दानाची परंपरा या ठिकाणी राखली त्यांचं खूप असं मंगल होणार आहे. ज्या ज्या उपासकांनी गुडघ्यावरती बसून, ज्या ज्या उपासकांनी फुलं अर्पण करून त्यांना त्या ठिकाणी पाय दुखलेले त्यांचं सुद्धा खूप आपल्या आई वडिलांचं कुशल कर्म आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची संधी मिळालेली आहे. ही संधी सर्वांनाच मिळत नाही. अनेक ठिकाणी पनवेल तालुक्यामध्ये अनेक शाखा आहेत, अनेक लोक आहेत, अनेक श्रीमंत लोक सुद्धा आहेत. परंतु असं जी संधी आहे ती कुणाला मिळत नाही. तुमचं कुशल कर्म आहे. आणि म्हणून ती जी आम्रपाली धावत सुटली तेव्हा राजा म्हणतो की नाही, मला मी भगवान बुद्धाला सांगतो की तिला आमंत्रण जे स्वीकारले तिने ते मी स्वीकारतो. कारण राजाचं जे भोजन आहे ते खूप वेगळं आहे. भगवान बुद्ध या भगवंतासाठी खूप मंगल कामना करतो. आज दीक्षा संघाला सुग्रास असं भोजन देऊन आपल्या जीवनाची पारमिता परिपूर्ण करत असताना शिक्षक संघ खूप प्रसन्नतेने या ठिकाणी सुग्रास भोजन स्वीकारून मैत्री भावना करत आहे. तुम्हाला म्हणजे काय दिवस आहे तो? आजचा दिवस किती छान आहे माहिती आहे? सांगा मग बौद्ध माणसाने सर्व आज काय आहे? आज काय आहे? आता ज्यावेळी एखाद्या नवीन घटना चांगल्या पद्धतीने घडत असेल त्यावेळी गावामध्ये सुग्रास असं भोजन करत असतात. त्याचा गंध गावापर्यंत जातो. शेंड्यावरचा माणूस म्हणतो आज बौद्धवाडीमध्ये आंबेडकर नगरमध्ये भगवंताच्या श्रावण संघाचा आगमन होतोय. आणि आज या गावामध्ये ज्यावेळी संघ येतो त्यावेळी गगनाचा पारा तुमच्या
मनामध्ये एवढा बोलत असतो की आज भगवंताचे पदस्पर्श आणि भगवंताचा सर्वसंग या भूमीमध्ये येत आहे. खूप मातांनी धन्यवाद झालेला या ठिकाणी. भगवंताच्या सर्वांना खूप आईवडील खूप मुलाला सर्वांचं खूप मंगल हो. आपण बसू किंवा इथं बसू. भोजन दान दिलं पाहिजे, संध्याकाळ दिलं मग तुमच्यात पण ऊर्जा निर्माण होईल. ती ऊर्जा निर्माण केल्याशिवाय माझी दानकारमिता वाढणार नाही. तर तुम्ही मला चांगले आहोत. पहिले तुमचं संध्याकाळ भोजन करा आणि नंतर आपण व्यवस्थित संध्याला आरोप करू दे. फक्त तुझे दान प्रारंभ हे स्वीकार करतो, आशीर्वाद देतो, सर्वांना मुलील बसून होतो. आपण तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. समेत्यो विभजन्तो सपरुराविनाशो माति भवन्तन्दरायो सुखी दीर्घायुः संपत्ति निवाच ततो निवान नाती समेजतु. बोला साधु साधु. या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष महाउपाधिका नीरते आंबेडकर यांच्या जलगतीने चालले धम्म कार्य सविनेचे आज या ठिकाणी उपस्थित वंदनीय म्हणते धम्मानंद बोधी यांनाही पंचायत प्रणाम. उपस्थित धम्मानंद सोनावणे साहेब, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेलचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राहुल कांबळे साहेब यांनाही सविनय जय भीम. त्याचबरोबर संस्कार सचिव सन्माननीय जाधव साहेब यांनाही सविनय जय भीम. उपस्थित सामदेव संघ यांनाही पंचांग प्रणाम. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आलेल्या या बनते धम्मानंद बोधी यांच्या संघाचं आणि बनतेचं या ठिकाणी स्वागत करीत आहोत. मी या ठिकाणी आमच्या शाखेचे संस्कार अध्यक्ष सन्माननीय रतीश गायकवाड साहेब यांना विनंती करेन की आपण उपस्थित वंदनीय बनते धम्मानंद बोधी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी त्याचबरोबर आमच्या विभागाचे सेक्रेटरी सन्माननीय विनायकजी गायकवाड साहेब यांना विनंती करेन की आपण धम्मानंद सोनावणे साहेब यांचं स्वागत करायचं आहे पुष्प देऊन. या ठिकाणी आमच्या विभागाचे कोषाध्यक्ष सन्माननीय नरेंद्रजी कांबळे साहेब यांना विनंती करेन की तालुका अध्यक्ष सन्माननीय राहुल कांबळे यांचं स्वागत करत आहे. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमचे शाखेचे संघटक सन्माननीय खिल्लार साहेब यांना विनंती करेन की आपण जाधव साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे पुष्प देऊन.
त्याचबरोबर या ठिकाणी संघाबरोबर आलेले ज्येष्ठ बोधाचार्य सन्मानाध्यक्ष बोध मॅडम, सचिवा गायकवाडताई, संघटक गांगुर्डेताई, त्याचबरोबर अश्विनी खंडाळे, त्यांचं केलं का सगळ्यांचं झालं? एक फुल जाऊ द्या पुढे 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 पास करा. पुढे दे ना, तिकडे ते पुढच्या लाईन मध्ये तुम्ही, मी इथे देते. ते झालं का? हा, झालं ना? झालं का? नाही, एक बाकी, एक बाकी आहे का? द्या, एक अजून या विभागातील जे सामने असतील त्यांनी इथे जरा पुढे या. गुलवामधले जे सामने झालेले आहेत हो, तुम्ही मागे या. म्हणते तुम्ही मागे या. किंवा पूर्वाश्रमीचे त्याने उभे राहा वगैरे. जागेवरच उभं राहायचं. मला काय माहिती नाही, मी फक्त सांगितलं की या तीन सामनेदारांचे जे पूर्वाश्रमीचे परिवार आहेत त्यांनी मला उभं राहिलं पाहिजे. बघा मला काय माहिती नाही कोण कोण हे जे बसलेले आहेत यांचा जो पूर्वाश्रमीचा जो परिवार आहे तो मला दिसला पाहिजे. ह्या उपासकांचं कोण आहे? कोण कोण यांचे अखंड विश्वाला करुणावेदीचा संदेश देणारे महाकरुणी संघ संबुध बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषाला त्रिवार अभिवादन करतो. भगवंताचा श्रावक संघ त्या श्रावक संघाला भगवंताच्या मी खूप मंगल कामना करतो. उपस्थित उपासिका बालबालिका या सर्वांनाही भगवंताच्या मी खूप आयुर्ग खूप दीर्घायु लाभावं. माझ्या सभेत असणारे केंद्रीय शिक्षक माझ्या नावासारखंच आहे ते म्हणाले की ब्रह्मानंद ब्रिटिशरी नाही बनले. हे केंद्रीय शिक्षक आहेत भारतीय बौद्ध महासभेचे व या महाराष्ट्रामध्ये प्रचार आणि प्रसार करतात. धम्माची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन धम्मप्रचार एवढा वाढीने करतात. आज खरं म्हणजे या केंद्रीय शिक्षकाचा त्याग आहे खरं, कारण परिवारामध्ये एक सदस्य ज्यावेळी एकाला कमजोर पडतो त्यावेळी त्या माणसाला किती दुःख असते ते बघा. दुःख मागे सारून पुढे आले की माझ्या धर्माचं काम अपूर्ण राहिलेलं पाहिजे. आणि त्यांच्या पत्नी आजारी आहेत. सर्वांनी एक वार सर्वांनी साधूकर द्यायचं, कारण त्यांच्या पत्नीला आयु आरोग्याला हवं. आपण ज्यावेळी एकमेकावर मैत्री करतो त्यावेळी करुणा वाढते. आपण करुणाने जग जिंकायचं. सुरुवात करते सर्वांनी शांत राहायचंय. जगत के लोगो चले धम्म के पथ, जिस पथ पर चलते हो गए संत, बुद्धं नमः धम्मं नमः संघं. उपस्थित
उपासिका बालबालिका. ज्यावेळी भगवंताचा श्रावक संघ या भूमीमध्ये आला, खूप मनाला प्रसन्नता वाटली. आपण त्या किनाऱ्यावरून ज्या ठिकाणी आम्हाला आमचं स्थान तिथे ठेवलं, त्या ठिकाणावरून भिक्षू संघाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही आतुरतेने त्या उन्हामध्ये राहिला, खूप तळमळीने तिथे राहिला तुम्ही. या ठिकाणी संघाचा भगवंताच्या वाणीनं या विहारामध्ये प्रवेश केला आणि मैत्रीपणा ज्यावेळी करून तुम्ही शांत आणि सजग राहिला, हेच माझ्यासाठी खूप मोठे आहे. आज बघा, मला खूप कालांतराने आठवण आली. जुनी जाणती माणसं असतील, या ठिकाणी वयस्कर असतील, त्यावेळच्या काळामध्ये मला वाटते 60च्या आसपास किंवा त्या काळात असेल, ज्या वयस्कर या ठिकाणी आई असतील किंवा या ठिकाणी जे वयस्कर जे जाणते लोक असतील, एखाद्या गावामध्ये जर वरात आली, त्या गावामध्ये वरात आली तर पहिलं पाणी देतात, पाणी पाय धुतात. नंतर आत मंडपात बसल्यानंतर पानावर गुळणी काढावी. आज तुम्ही लोकांनी पहिलं गोडवा एवढा निर्माण करून ठेवला की मला त्या प्रसंगाची आठवण आली. गुळणी कांदा द्यायचे, पहिला गुळणी पाणी पी आणि तुझं मन चित्त शांत कर. एवढा भिक्षू संघाला गोडवा निर्माण करून आज मला पहिलंच आठवलं येतं. एवढ्या कालांतराने मी पहिला गुळ खाल्ला. मी त्यावेळीच्या काळामध्ये म्हणजे 65, 60, 68 यापासून तो काळ पाहिला. काही लग्नाची वरात आली तर पहिलं गुळणी कांदा द्याय, ही प्रथा खरोखरच अशी चालू ठेवायची. तुम्हाला कुठल्या प्रकारचा भयच होणार नाही, रोगच होणार नाही. कारण पहिलं तुम्ही काय, पहिलं रोगालाच मुक्त करण्याचं काम केलं आणि गोडवा निर्माण केला. हे खूप महत्त्वाचं होतं. त्यावेळेच्या काळच्या आठवणी खूप जागे केला. ज्या लोक वयस्कर कोणतरी असेल त्यांनी सांगितलं, पहिला आपण भतीजाला गुळणी कांदा दिला. आता कांदा मागे पण गुळपणाला मागे आपण कवितेला बोलू. पण या विभागातील जे गावातील जे सामने झालेले आहेत, आपण 10 दिवस एका आपल्या ग्रस्ती उपासकाला संघाला दान केले. कोणाला संघाला किती दिवसासाठी? तुम्हाला जर वाटलं मला आता संघाला दान द्यायचं, काय करायचं? मी काय परिस्थिती करणार आहे? आता तुम्ही फक्त 10 दिवस संघाला दान दिले. 10 दिवसासाठी तुमचा माणूस असेल की माझ्या पूर्वाश्रमीच्या पतीनं अजीवन जर संघाची सेवा केल्यासाठी दान द्यायला जाईल, हात टाकून काय करायचं? हात करा बघा. बोल नंतर मला सांगायचं नाही, नाहीतर म्हणते बंदी केली की माझ्या नवऱ्याला घेऊन गेले. आजही सांगतो, जर कोणाला सांगितलं दान दे म्हणून, नाही ना नाही ना असं करायचं नाही ना, माझा पोरगा नवरा केवढा करायचा पण पाहिजे. किती आसक्ती या लोकांच्या मनामध्ये असते. आज बाहेरच्या देशामध्ये जर गेला तुम्ही तर एक मुलगा सामने झालाच पाहिजे. एका मुलीला उपासिका बनवलीच पाहिजे. माझी मुलगी उपासिका केंद्रीय शिक्षक झालीच पाहिजे. माझा मुलगा बौद्धाचार्य सामने समता सैनिक दलाचा सैनिक झाला पाहिजे. कारण
एक सैनिक लाखो लोकांचं संरक्षण करू शकतो का? एका सैनिकाला काय करून दाखवलं माहिती ना? काय केलं त्यांनी? काय केलं? केलं ना? काय नाही, शाळे करून टाकली एकदम. आज भिक्षू संघाचा एक संरक्षण तुमच्या दारात सैनिक पाहिजे. एवढ्या संघाला तुमच्या गावातले 2, 4, 5 जर सैनिक असते तर अभिमानानं मान उंचावून ठेवले असते की माझा मुलगा सैनिक झाला, आज भिक्षू संघाचं संरक्षण करतो. माझी मुलगी एक उपासिका झाली, केंद्रीय शिक्षा बनली, ती गावागावामध्ये प्रसाराचं काम करते. कारण एक मुलगी ज्यावेळी एका गावामध्ये घरामध्ये जाते, आपलं कुटुंबाचं नाव, आपलं गाव परिपूर्ण परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करते. आज भारतीय बौद्ध महासभा हेच काम करते. प्रत्येक आया बहिणीला, मुला बाळांना प्रशिक्षण देते. भारतीय बौद्ध महासभा अशी एक संस्था आहे, हे विद्यापीठ आहे, माणूस घडवण्याचं केंद्र आहे. प्रत्येकाने आपला मुलगा, नवरा, मुलगी संघाला दान देताना असताना भारतीय बौद्ध महासभेकडे द्यायचं की माझा मुलगा एक चांगला विद्यार्थी घडला पाहिजे. हे विद्यापीठ आहे. या विद्यापीठामध्ये ज्याने प्रवेश केला तो माणूस बनला पाहिजे. म्हणून प्रत्येकाला विचार करायचा, आपल्या संस्थेचं नाव आणि रूप जर वाढवायचं असेल तर तुम्ही त्याग केला पाहिजे. नवऱ्याला पण आता 10 दिवस ज्याने त्याग केला असेल, माझ्या नवऱ्याला मी त्याग करण्यासाठी, भिक्षू जीवन जगण्यासाठी या ठिकाणी माझ्या नवऱ्याला पाठवलेले सांगायचं, एक माणूस म्हणून तू या गावामध्ये आला पाहिजे. तुझ्यातला राग, रोग, तिरस्कार, मोह मस्तर गेला पाहिजे. नाही तर 10 दिवसांनी घरी आला, 10 दिवस तिकडे राहिला तर ये 11 दिवस करतो कल्याण सांग करतो की नाही. बरेच दिवस देणार मला चमचमीत माझं खायचं बंद झालेलं आहे तुझ्यामुळे. त्याने काय आणलं ते विचारलं पाहिजे पत्नीनं. अहो तुम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यापीठामध्ये गेलात, तिथून काय आणले ते मला दाखवा. त्याने करुणा मैत्रिणी सांगितलं पाहिजे, साहेब ज्या विद्यापीठामध्ये जिथे माणसं घडवतात त्या ठिकाणी तुम्ही 10 दिवसासाठी गेला, त्याग जीवन केला, तिथं काय मिळालं ते मला द्या. त्याने पण तसं सांगितलं पाहिजे. हे बघ, मी गावागावामध्ये चारिका चरत भिकवे चारिकं भोजन हिताय भोजन सुखाय. मी गावामध्ये चारिका करत असताना, मी लोकांच्या सेवेसाठी या गावामध्ये फिरत असताना प्रचार आणि प्रसार करत होतो. त्या प्रचाराच्या माध्यमातून मला जे मिळाले आहे, माझ्या गुरुकडून मिळालं, माझ्या केंद्रीय शिक्षकाकडून मिळालं, माझ्या उपासिकाकडून मिळाले, हे दान घे, तूही उपासिका बन. जसं मी सामने बनवण्यासाठी तत्पर झालो तसं तूही उपासिका बनली पाहिजे. कारण तुलाही माझ्या मागे हे सर्व काम करायचंय. मी तुझ्याकडे जबाब देतो. पण एक लक्षात ठेवायचं, बायकोला ज्यावेळी आपण या केंद्रामध्ये विपश्यनासाठी किंवा एक उपासिका बनण्यासाठी पाठवाल, मनात कुठल्याही प्रकारचा संकोच ठेवायचा नाही. ज्याने संशयाची सोय निर्माण केली ते जीवन सर्व उद्ध्वस्त झालं. लक्षात ठेवायचं, कुठल्याही व्यक्तीला नवरा बायको सक्षम झाले. ज्याने या भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यापीठामध्ये प्रवेश केला, समांतर झालं पाहिजे त्याच्यामध्ये जीवन. म्हणजे तूही मग मी क्लेश वितंडवाद निर्माण होता का म्हणे. दोघांचे विचार चांगले असले पाहिजे, एक धारा विचार असले पाहिजे, त्यांच्या विचाराला मनाला एकाग्र राहिले पाहिजे. आपण एकमेकाचं दुःख निवारण केले पाहिजे. ज्यावेळी प्रवेश करतो त्या विद्यापीठामध्ये, भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार केंद्रामध्ये, दोघांनी ज्यावेळी चप्पल बाहेर काढतात त्यावेळी मनातले विकार नष्ट झाले पाहिजे. राग, तिरस्कार, मोह, लोभ सगळं तिथं गाडला गेला पाहिजे चपलाखाली. तेव्हा लोक म्हणतील, बघा किती छान पैकी घरामध्ये एवढा वाद असून सुद्धा
बाहेर ज्यावेळी चप्पल काढतात भगवंताला नतमस्तक वंदन करतात, काय म्हणतात, करुणे मैत्रीचा सागर हा भगवंत. ज्या करुणेमध्ये माणसाला एक माणूस पण मिळतं, ते हे विद्यापीठ भारतीय बौद्ध महासभेचे आपणही बनवू, असं प्रत्येकाला विचार केला पाहिजे. इथं किती लोक शिलाचं पालन करतात, हात वगैरे प्रामाणिकपणे पंचशिलाचं माहित आहे का? बाकीच्यांनी कोण करत नाही? बाकी बौद्धात नाही तर बसलेले सर्व. भगवंताने जी पहिली 5 सामान्य माणसाला जी तत्व दिली माणूस बनण्यासाठी, पहिली सामान्य माणसाला भगवंतानी 5 तत्व दिली. त्यानंतर बाबासाहेबांना ही दिली भगवंताची 5 तत्व माणसाला सुखकारक जीवन जगण्यासाठी. आता मला इथं 2-3 मिळते, बाकीचे कोणते नाही. माहिती आहे का 5 तत्व? ज्याने ज्याने 5 तत्वाचं आचरण शुद्ध मनानं काया वाचाने केलं त्याचा परिवार सुखकारक बनलाच बनला. सांगू काय त्याचा अर्थ जाईल? सांगू काय? बोलत नाही ना, काय म्हणतो? पहिलं शिव, ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये महामानवांचा आदर्श आपल्या समोर असतो. सकाळीच उठल्यावर आंघोळ बिंघोळ झाले आपल्या मुलाबाळांना या महामानवांच्या समोर बसवायचे. बाळ पंचशिलेला सुरुवात करतात, इथूनच सुरुवात आपल्या घरामध्ये करूया. आपण ज्यावेळी घरामध्ये करतो त्यावेळी दुसऱ्याच्या घरामध्ये पण दिवा पेटवण्याचं काम करतो. बाजूचा शेजारा माणूस बोलेल मी बौद्ध असून मी शिलाचं पालन करत आहे, हे कुटुंब परिवार शिलाचं पालन करते, मला सुखकारक जीवन जगायचं असेल तर भगवंताची 5 तत्वाचं आचरण माझ्या घरामध्ये झालंच पाहिजे, तर ते घर सुखानं जातं. पहिलं शिले पानाती पाता वीरमणी सिक्खापदं समादियामि. मी प्राणी हत्या करणार नाही किंवा कोणाला गालबोट लावणार नाही. आपल्याकडे असं आहे, आज रविवार आहे, माझ्या बऱ्याच घरात दिवसानं माझा भाव आलेला आहे. नवऱ्याला सांगते आज रविवार आहे, चांगलं झालं पाहिजे. चमचमीत माझा मोठा दादा आलेला आहे बऱ्याच वर्षानं. मग नवरा तयार आहे, तो पिशवी घेतो, बोल ग काय आहे? तो म्हणते 2 किलो चिकन तिथं जायचं, कोंबडी बघायची चांगली मापायची आणि घेऊन यायची. आता तो मापून घेऊन तसं देईल का? येईल का मला सगळं? नाही. मग तो काय करतो, बायकोनं आपल्या शेवटचा जो त्याचा भाग असतो पगाराचा तो दिलेला असतो तिकडे. मग ती बरोबर आकडा मिळेल ना, एवढं तिला माहिती येते. आता सगळं मोबाईलवर सगळं माहिती पडतं की काय कोंबड्या कसं किलो, बकऱ्या किती कसं. नवऱ्याच्या हातात पिशवी फक्त देते आणि हे घ्या, एवढं चमचमीत करायचे. माझा भावाला तंत्रित झालं पाहिजे. हातामध्ये दिल्यावर तो नवरा जातो दुकानाकडे जातो, दुकानवाल्याला सांगतो राजा 2 किलोचा असलं दे रे. तो म्हणतो हाय बघतो मी. ताकडीत घेतो, कोंबडं काढतो, 2 किलोच आहे, अमुक पैसे दे झालं. मग आता काय करू? तो विचारतो का तो मटनवाला चिकनवाला म्हणतो साहेब कापू ना? कापू ना. आता मला सांगा, कापणारा दोषी की खाणारा दोषी? कोण? खाणारा दोषी. त्याचं काम आहे. पण तुम्ही एका प्राण्याची हत्या करून बसलात ना, त्याला काय खायला गेलं फुसलं वाटायला लागलं, पण हत्याचं पाहतो कोणत्या माती मारलं. आज असेल ना, आज रविवार, मी आता मस्त वास येतो राहील आज रविवार. तुम्ही म्हणते ना बोल आज वास मस्त येत, आपल्याकडे तिकडे चांगलं असेल होत, त्यांचं पाणी सुटलं असेल. मग मला सांगा, आपण काय केलं? एका नाहक जीवकाचं हत्या केली आपल्या हातून. आज काल 2 दिवस पौर्णिमेचा कालावधी गेला सरकारने, झाला की ना तो कालावधी. अंधाराकडून प्रकाशाकडे निघालात तुम्ही. म्हणजे आपण चिकन दुकानात गेलो, अंधारच करून ठेवायला गेलो.
है की नाही? हे शील आहे, ज्या शिलाचं या तंतोतंत या प्रत्येक बौद्धानाचं पालन केलं, निश्चित त्याच्या जीवनामध्ये सुखकारक जीवन राहिलं. किती साधं सोपं. भगवंताने सामान्य माणसाला दिली तत्व आहेत 5 पहिले डायरेक्ट भिक्षूंना दिली का? भगवंताने पहिला उपदेश कोणाला? 5 लोकांना दिला की नाही, साध्या सामान्य माणसाला शील. बाबासाहेबांनी तेच केलं. 14 ऑक्टोबर 1932 ला 22 प्रतिज्ञा दिली, भगवंताची 5 तत्व टाकली त्याच्यामध्ये. माहिती आहे तुम्ही, मी प्राणी हत्या करणार नाही. जी शील आहे ती टाकली. दुसरं शील आहे अदिन्नधाना वीरमणी सिक्खापदं समादियामि. मी चोरी लबाडी करणार. एखाद्याची वस्तू जर पडली तर काही लोकांना सवय असते, पुढे गेल्या ना पाय तरी दाबूया, मग अलगद पायाने उचलतात. आता मला सांगा, ज्या व्यक्तीनं कष्टमय जीवन जगला आणि पगार पाणी जर खिशात असेल आणि ती पडला, तो ज्यावेळी घरी जाऊन बघेल तो किस्सा खाली झाला, आणि ज्या व्यक्तीने त्याला समोर पाहिलेले त्या माणसाशी वस्तू पडलेली जर प्रामाणिकपणे दिली असती तर ती लबड झाली. त्याच्यावर तो दोषाचा पात्र एवढा झाला की त्याचं परिवार दुःखकारक बनलं. आपल्या हातून कुठलाही प्रकारचा गुन्हा घडता कामा नये. मी चोरी लबाडी करणार आहे. लबाडीनं किती जणांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत माहिती आहे का तुम्हाला? एखाद्या घरामध्ये चोरी जर केली, त्या माणसानं कमाईचा भाग आपल्या कष्टाचा मुलाबाळांचा पोशिंदा जगवण्यासाठी जो आणला, तो जो त्यावर हल्ला मला, तो जीवनात कधी सुखी नसतो दुसऱ्याची चाडी लबाडी करणाऱ्यामुळे. बौद्धानं या शिलाचं खूप आचरण केलं पाहिजे. तिसरं शील आहे कामी सुमिच्छाचारा वीरमणी सिक्खापदं समादियामि. मी काम तृष्णा व्यभिचारानं वागणार नाही. एखाद्या वेळेस तुमच्या समोर एका मातेचं जो उभं टाकलं तिथं जीवन, त्या मातेकडे पाहताना माझी या ठिकाणी कोणतरी आई असेल, माझी कोणतरी बहीण असेल, माझ्या कोणतरी रक्ताचं नातं असेल, माझी कोणतरी मुलगी असेल, जर तुम्ही वाईट विकारानं वाईट तृष्णेनं जर पहा तर तुमच्यातले विकार बळावतील आणि नाहक एका जीवकाचं नुकसान करून टाकाल. कारण देशामध्ये आज एवढा मोबाईलचा फॅड झालेला आहे, त्या मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे विकार मांडलेले आहेत. तृष्णा, वासना. कारण या जेवढा मोबाईल चांगला आहे तेवढाही वाईट आहे. मुलांच्या हातात मोबाईल देताना कटाक्षाने काळजी घेणे. त्या मोबाईलच्या आतमध्ये ज्या गोष्टी घडल्या जातात त्या मुलांच्या मनावर बिंबवले जातात, आणि ज्यावेळी ती मुलं पाहतात त्या गोष्टीकडे त्यावेळी मुलाच्या मनातले विकार जागे होतात. काही गोष्टी अशा आई बाबांना मुलाच्या समोर कुठल्याही गोष्टी करायच्या नाही, कारण मुलांचे लक्ष त्याकडे जातं, आणि लक्ष गेल्यामुळे मुलांवर वेगळा परिणाम होतो. आणि परिणाम होत असताना एखादा मुलगा गुन्हेगार बनू शकतो. आज देशामध्ये तुम्ही काही पाहिलं असेल, तरण्या बांगड्या आया बहिणीवर कितीतरी अन्याय अत्याचार झालेले. आपल्या मुलाला चांगलं शिक्षण द्या, त्याला चांगलं मार्गदर्शन द्या. त्याला सांगायचं बाळ हे पंचशील अशा आहे की माणूस त्याला माणूस बनवण्याचं काम करतो. तुम्हालाही तेच करायचंय. या लहान लहान मुलांना चांगले संस्कार टाका. मुलांसमोर नको त्या प्रकारचे अंगीकृत गुण निर्माण नाही करायचे. झालं? हे बघतो कसं
आता आलं ते. मी पाणी बद्दल चौथं शिले करणं संध्याकाळ विषय मुसवादा भीरमणी सिका परम समाधिया. मी खोट बोलणार नाही, मी खरं बोलतो. काही लोक असे आहेत, एखाद्या माणसानं आयुष्यामध्ये कधी गुन्हा नाही करायचा. चांगल्या माणसाला सुद्धा काही लोक खोटं बोलून गुन्हेगार बनवतात. गाडी चाललेलं बदल असेल आणि त्याची वाटचाल चांगल्या मार्गाला जात असेल तर काही लोक असे असतात, याला जर उठवायचं असेल काहीतरी कारण काढून त्या माणसाला बदनामकारक ठरवतील. मग एखाद्या कारणाला पकडून ना खोटा आळ एखाद्या व्यक्तीवर निर्माण करतात आणि त्या चांगल्या माणसाला एका गुन्हेगाराच्या क्षेत्रामध्ये पाठवतात. आपला मुलगा गुन्हेगार होता कामा नये किंवा आपली भगिनी गुन्हेगारी बनता कामा नये, कुठल्याही प्रकारचा गुन्हा करता कामा नये. खोट्या आळानं आपण आपलं नुकसान करू शकतो. नुकसान एकाच नाही होत, कारण ज्यावेळी एक माणूस खोटा आळ ज्या व्यक्तीवर करतो प्रथम स्वतः उद्ध्वस्त होतो, पण दुसऱ्याला पण उद्ध्वस्त काम करता त्या कुटुंबाचं ज्यावेळी उद्ध्वस्त जीवन होतं त्यावेळी म्हणतो मी माझ्या आयुष्यामध्ये कधी गुन्हा केला नसेल, पण याने आपल्या पत्नीला पुढे कार करून माझ्यावर खोटा आळ घातला आणि मला पोलीस कस्टडीमध्ये टाकून ठेवलं. सांगा भाऊ, हा गुन्हा तुम्ही करून एखाद्या माणसावर खोटा आळ ठरवला तर त्या कुटुंबाचं काय होतं? कारण ज्यावेळी एक माणूस खोटा आळ करून एखाद्या माणसावर कुटुंबावर आळ निर्माण करतो त्यावेळी एक कुटुंब उद्ध्वस्त होतं. आपल्या हातून खोटे बोलल्याने कुटुंब कोणाचं उद्ध्वस्त होता कामा नये. 5 वसीले मला खूप वेळ लागेल या गोष्टीला, पण तुम्हाला पण ताटकळ ठेवणं मला आवडत नाही. 5 वसील खूप महत्वाचं. तुरा मेर मज पमाद ठाना वीरमणी सिका परम समाधियावी. सुरामध्ये काय हो? सुरामध्ये काय? मी मादक सेवनाचं सेवन करणार नाही. आपल्याकडे एखाद्या मुलाचा जर वाढदिवस असतो बघा कसं ते व्यसनाला कशी सुरुवात होते. ज्यावेळी एक मुलगा ज्यावेळी लाडका असतो बापाचा, माझा मुला 10 वर्ष झाले ना, मग संध्याकाळी वाढदिवस असेल, केक असतील, मग पार्टी झाली पाहिजे, मग मित्रमंडळी आली पाहिजे. मग मित्रमंडळीच्या आग्रहास्तव एवढे बॉक्स आणून ठेवलेले असतात. केक तर आणले, पण पहिला म्हणतो केक कापल्यावर एक केक हातात चुरी आणि अशीच मानं कापत चुरी. त्याला तर हाताला बनवलंच, पण व्यसनाच्या आधी नाही त्याला लावलं. बापानं दारूचे बॉक्स ज्यावेळी घरात आणले त्यावेळी मुलगा म्हणतो तू मेला तर असेच बाटल्या. कारण काय केलं, बापानं सवय लावली मुलाला, बाळ आईनं काहीतरी बनवलं असेल चकमाक वाटीतून घेऊन ये आणि या गलासात पाणी घेऊन ये. मुलगा जाता वास बघतो, काय मधुर वासाचा सुगंध, मग त्याच्या तो पाणी टाकून बघतो. आपल्याच मुलांना आपणच व्यसनाधारी करत होतो. ह्या दारूच्या व्यसनाच्या आरीपायी किती जणांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. मला सांगा, दारू पिणारा माणूस कधी वयाला मेलाय का? तो 30-35च्या पुढे गाठायलाच मागत नाही. समाजामध्ये खूप फॅड झालेले. आम्ही आता ज्या ज्या भागामध्ये फिरतो, मी महाराष्ट्रात फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेर जातो, मी ज्यावेळी बघतो त्यावेळी दारूचं फॅड साखा चाललेलं असतं.
वाढदिवसाला जन्मापासून दारू की मरणापर्यंत दारू जाते. कारण मरणापर्यंत शेवटला जागवायला पाहिजे रातभर माहित ते, नाहीतर ते उठेल बिटेल. अरे काय लावले लोक होतो ठिकाणा. कमी वयानं किती पोरं मरतात. आजकाल बघितलं 14-14 वर्षाच्या पोराच्या बिअर बांधवे जाऊन बसलेले असतात, दारूच्या बाटल्या ओढतात. कोकणामध्ये घटना सांगतो. कोकणातले नाही कोण, बापानं पैसे दिले मुलांना, बाजारात राग केला नाही. या मुलानं बिअरच्या बाटल्या आणल्या, ते बॉक्स असतात, आणि दारूच्या अड्ड्यावर गेले. देशी दारूच्या दुकानावर गेले. त्यावेळी दारूवाल्याकडे गेले तर त्या मुलाने सांगितलं आमच्या बापाला दारू पाहिजे. तुम्हाला पडलं नाही, म्हणतो कामावर नाही तर सांगून ठेवलं, आलं तर मला बरं नाही, जाऊन घेऊन ये. या मुलांनी त्या बिअरच्या बाटलीमध्ये देशी दारू ओतली. आता मला सांगा काय होईल त्याची त्या मुलांची. तर 8वीतली मुलं आणि एक मुलगा 10वीतली. दोन मुलाने त्या दारूमध्ये बिअर ओतली. हे मुलं काय काय ते मला काय नाव येत नाही ते तिथे हाणलं. अगदी त्या आता काय ते चायनीज गाडीवर काय म्हणतात ते काय हाणलं, आणि मुलाने ते खाता खाता बेशुद्ध पडले. संध्याकाळी रातभर मुलं नाही आले तर त्या आईला काय वाटेल मला सांगा भाऊ, काय वाटेल. ही मुलं एक देवळाच्या स्मशान आहे त्या बाजूला जाऊन बसली आणि तिथं दारू पिऊन झोकास आडवं पडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिरगाव गाव या गावी झालेली घटना. गावातली लोक होते. 2 मुली ना, बाप गवडी काम करतो, शेतीमध्ये काम करतो, कष्टमय जीवन जगतो, पण मुलांना व्यसन किती. बियर लोक दारू पितात. आपण पार्टी करायची ठरवली त्यांनी. त्या मुलाने त्या गावामध्ये जंगल असेल त्या गावामध्ये बसले आडोशाला दारू प्यायले. यांची चालायची मती नाही. त्या झाडाखाली त्या ह्याच्या जाऊन बसले तिथंच लुडकले, झोपले 2 जण रातभर. आणि मला सांगा त्या गावातल्या लोकांची काय हालत झाली असेल. ज्यावेळी चौकशी झाली त्या गावामध्ये त्यावेळी बाजार जवळ येतो. बाजारपेठेत लोकांनी चौकशी केली. अरे एवढी पोरं कुठं काय झाली. त्यांना वाटले काहीतरी गायब झालं, काय कोणी आली टोळी काय घेऊन गेली. ते एका देशी बारवाल्याने बोललो कोणाची बोरं, आमच्याची बोरं माझ्याकडे आलेली. तर बोल काय कशाला आली. तर बापाचं नाव सांग दारू घेऊन गेली. तर कुठे गेली आपल्याला माहिती काय कुठे. अख्खा गाव तिथला समाजातला जो मराठा हिंदू समाज तिथला जो होता सगळा सर्व त्या 2 मुलांसाठी गाव फिरत होता. रान काढतात तसे ते फिरत होते. तर तिथं त्या वडाच्या झाडाखाली तरट पडलेली मुलं. फक्त त्या लोक म्हणतात हे बिअरच्या बाटल्या आणि देशी दारूच्या बाटल्या. जर बापानं घरात दारू प्यायला नसता तर त्या मुलाला व्यसन लागली असती का सांगा बघू. बापच घरी दारू आणि प्यायला तर मुलं म्हणतात बाप कसा दारू पितो, बाप कशा बाटल्यावर हात घालून कुठं उडवतो. तूही वरती जा, मी पण येतो वरतीच्या मागून. दारू पिणारा माणूस आता कसं बघ हात घालतो पहिला असं करेल. हा सावकाश येतो. मग पोरग्याला सांगतो बघ कशी मी दारू पितो आणि कसा उडवतो. मग तिसरं बोट करतो तूही माझ्या मागून लवकर या. तुझ्या आईला मी लवकर विधवा करणार नाही, तू पण या माझ्या मागून. तुझ्या आईला राहिला आता. घरामध्ये वडिलाने बापानं दारूचा धंदा चालू केला की समजायची मुलं गेली. मुलासमोर तंबाखू मळला की समजायचा मुलाने गुटखा सुरुवात केली. म्हणून सांगतो की मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष करणे. ज्यावेळी मुलगा शाळेत जातो त्यावेळी आई वडिलांनी चौकशी केली पाहिजे. सकाळची शाळेत जा, संध्याकाळी तुझा रिपोर्ट मला कळायला पाहिजे. आई वडिलांनी ज्यावेळी मुलगा शाळेत जातो त्यावेळी सकाळी तू शाळेत काय केलं ते मला आता संध्याकाळी सांग. नाहीतर एखादा मुलगा गुन्हा करायचा आणि दडून बसायचा, चुपचाप गुन्हा झाकून ठेवाल. मोठा भयंकर गुन्हा घडेल तिच्या जीवनामध्ये. गुन्हेगारी क्षेत्रामध्ये गेला नाही पाहिजे मुलगा. मुलाला सांगायचं शिकला पाहिजे, शिकला जो टिकला. शिक्षण हे वागण्याचे आहे. ज्या माणसानं प्राशन केलं तो मोठा
वाघ झाला समजायचा. बरं. बरं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ज्याने प्राशन केला तो गुरगुरल्या शरणाने. म्हणून मुलांना शिकवा, आपल्या मुलीने शिकवा. असं स्वप्न बघा, माझी मुलगी IPS अधिकारी UPS अधिकारी बनली पाहिजे, एवढं स्वप्न बघायचं. माझी मुलगी कलेक्टर झाली पाहिजे, माझा मुलगा IPS अधिकारी झाला पाहिजे, माझा मुलगा कमिशनर देशाचा झाला पाहिजे, असं स्वप्न बघितलं पाहिजे. नाही तर बाप म्हणतो मी कसा बेवडा तसा तोही बेवडावर आहे, असं नाही बोललं पाहिजे. माझ्या मुलानं एक उच्च अधिकारी बनला पाहिजे, IPS अधिकारी बनलं. प्रत्येक माताने सगळं ठराव केलाय. माझी मुलगी एक IPS. आता मला एखाद्या मुलीने सांगितलं मला IPS UPS बनायचं, आतमध्ये आली. किती स्वप्न असेल त्या मुलीचं, निश्चित टाईप त्याला बनव. असंच बनवा की तुमच्या दारात या ठिकाणी सरकाराची गाडी लागली पाहिजे 24 तास, असं तिला करू. कारण ज्यावेळी तुम्ही दान त्या मुलाला देण्याचं काम कराल त्यावेळी समाजही त्याकडे दान देण्याचं काम करेल. नुसत्या दारूच्या बाटल्या फोडल्यामध्ये झाले नाही. दारूवाला माणूस कधी वयानं मरत नाही, दारूवाल्या माणसाच्या घरात कधी चोरी होत नाही, आणि दारूवाल्या माणसाला कधी कुत्रा चावत नाही. कुत्रा चावायला कसा सांगावू, रस्त्यानं आला चलत त्यावेळी कुत्रा समोर जाते, कुत्रा अगोदर म्हणतोय वाकडा तिकडे कधी चाल बघा, इकडे तिकडे असते वाकडे तिकडे. आणि दारूवाल्याची पण तशीच त्रास असते. ज्यावेळी कुत्रा बघतो येते ते माझ्या अंगावर पडले, मला त्रास व्हायचा बुकडचा, म्हणून अगोदर साईड होतो की नाही बघा. बघा कुत्रा, शहाण्या माणसाला कुत्रा चावतो का, कारण तो घाबरतो. पण दारूवाला घाबरत नाही. गलीत आला का कुत्रा त्याचा राजा होतो. मग कुत्रा हट कुत्रा आतमध्ये बाजूला, पण शहाणा माणूस घाबरतो. बघा तुम्ही, शहाणा माणूस घाबरतो की नाही, पण दारूवाला घाबरणार नाही, कारण त्याची जोडी त्याचा भाव तो कुत्रा असतो. मरण कसं असतं ते बघा. आता जर दारूवाला गाडीत कुठे मेला बिला ना तर मग त्याला कोरोना झाला असेल मला हो तुला हात लावू दे का बघा रस्त्यात पडण्या दारूवाल्या माणसाला. शहाण्या माणसाला तरी लावाल का. हे जिणं मरण हे रस्त्यावरचं नको. माणसाचं मन काय वाचा शुद्ध ठेवा, चांगल्या पद्धतीने मरण स्वीकारा. आपल्या मुलाबाळांना भवितव्यात एवढं शिकवा. आज या ठिकाणी तुम्ही विहारामध्ये संघाला दान दिलं, भोजनदान. तुम्हाला माहिती आहे काय भोजनाचं, भोजनदान हे सर्वश्रेष्ठ दान जगातलं. एखाद्या भिक्षूला आज तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आज भोजनदान त्या भिक्षूंना मिळालं नसेल तर उद्या दुसऱ्या गावात कसा जाईल. दान खूप महत्वाचं असतं तुमच्या जीवनामध्ये. या ठिकाणी आज भिक्षू संघ आला, जर त्या भिक्षू संघाला तुमच्या हातून भोजन जर झालं नसतं वेळेवर तर उद्यापर्यंत त्यांना राहावं लागतं. आमच्यासारखा भिक्षू त्यागी हे 10 दिवसाने त्यागमय जीवन केलेलं, माझं तर आयुष्यभर जीवन गेलेले. मग मला समजा एखाद्या गावात मला जायचं असेल तर तुम्ही जर मला वेळेवर भोजन दिलं तर मी दुसऱ्या गावात पण जाऊ शकतो, कारण तुमच्या दानामध्ये 10 गावामध्ये फिरू शकतो. जर माझ्याकडे तुमच्याकडे दानाची पारमिता असेल तर मी प्रसार करायला मला वेळ लागणार नाही. जर तुम्हीच मला दान दिले नाही तर दुसऱ्याच्या गावात जाऊ कसा. कारण ज्यावेळी एक भिक्षू ज्यावेळी गावामध्ये जातो त्यावेळी अख्खा गावाचं परिवर्तन होतं, कारण तुमच्या दानावर तो जगला जातो. म्हणून तुमचं जीवन दान पारमितामध्ये सुखकारक होण्यासाठी आशीर्वाद मैत्री भावना करतात. आपल्याला काम करायचं आहे फक्त. माझा हा एवढा संघ हे मिळणं हे माझ्या हातात पुण्य आहे. मी पुण्य केलेले माझ्या आईवडिलांना परिवारानं पुण्य एवढं संपादन केलेलं असताना मला एवढं जर मिळत असेल दान करताना. आज तुम्ही बघा प्रत्येकाला भोजन दान केलं. माझ्या पात्रामध्ये ज्याने भोजन वाढलं म्हणा तरी भरती एकत्र करून खातात जेवण. काही लोकांनी बोलले असं कसं भोजन करतात हे बंदीची, सगळं डाळ भात सगळं केलं. अगं आई मी चव चाकली असती तर तुमच्या जीवनातल्या दुःखाचं निवारण केलं कसं असतं. कारण तुम्ही प्रत्येकानं जे भोजन बनवलं आपल्या कमाईतून एक भाग काढला, भिक्षुला देण्याचं काम केलं. कष्टमय जीवन जगता तुम्ही, मग कष्टाची एक शिदरी केली आणि त्याचा गोडवा निर्माण केला. मी चव चाकत बसलं काय कुठल्या जेवणाची, जर चव चाकली तर मला माज चढला असता. पंचपक्वानं माझ्या समोर ठेवली तुम्ही, पण काय केली सर्व आंबट गोड कडू एकत्र केलं आणि सुखकारक मार्ग देण्याचं काम केलं तुम्हाला. तुम्ही जगलात तर मी जगणार आहे, आणि मी जगलो तर तुम्हाला हा धम्म कळणार आहे.
म्हणून कधीही गावात आला, कुठेही भिक्षू संघ आला, जे असेल ते दान करा तुमच्याकडे. माझ्याकडे दान कमी होणार नाही, जे दान वाढेल ते तुम्हालाही नाही माहिती पडणार की माझ्या घरामध्ये कसं दान निर्माण झालं. ज्यानं दान केलं त्याचं पुण्य संपादन जीवनामध्ये झालंच झालं. एवढं दान करा. कोणी म्हणेल भिक्षूला आली, चल बाबा. एखाद्या भिक्षूला अनेक साहित्य असतात, साबण नसेल, तेल पाणी नसेल. अगाई ज्यावेळी भिक्षू देवाला त्याग करतो त्यावेळी आपल्या परिवाराला सोडतो. हेच परिवार त्याचं असतं. या परिवाराला सुखकारक ठेवण्यासाठी तो अवरात्र तुमच्यासाठी फिरत असतो, मैत्री भावना करतो की हे जर परिवार राहिले सुखकारक तर मी 2 घास सुखाचे काही त्या घरामध्ये जाऊन खाईल केलं मला सांगा. कारण भिक्षूला जिवंत ठेवण्यासाठी उपासकाचं मोठं योगदान असतं. आपण तेही काम करते. कारण आज भारतीय बुद्ध महासभेसमोर एवढेच संघ बनलेले आहेत. हा संघ एवढा आहे. हा संघ मिळलं हे तुमचं पुण्य, या गावाचं पुण्य असेल की या गावानेच काहीतरी सत्कर्म केलं असेल की बाबा एवढा भगवंताचा श्रावक संघ आमच्या गावात येतो. आम्ही खूप धन्यवाद झालो. ज्या ज्या ठिकाणी भगवंताची पदस्पर्श आली, ज्या संघाची पदस्पर्श आली, ते गाव सुखकारक झालं समजा. ते मुलाबाळांना आरोग्य देण्याचं काम करतं. माझ्याकडे काय आहे काही सांगावं. मी आहे खाली माझ्या पात्रामध्ये जे देणार ते लोकांसमोर तुम्हाला द्यायचे काम करणार आहे. कारण त्यासाठी तुम्ही चांगलं राहणं गरजेचं आहे. तुमच्या कष्टाचा 1 पैसा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. ज्यावेळी एका भिक्षूला दान करताना 1000 भिक्षूंना दान केल्याचं पुण्यपदी पण घेतलं तुम्ही. आज किती भिक्षू आहे बघा, किती समाधानी. आज संध्याकाळी ते काय करणार नाही, एखादं फळ किंवा एखादं लिंबू पाणी खातील. उद्यापर्यंत 12 वाजेपर्यंत त्यांना कोणी भोजन नाही दिलं तर 3 दिवस पण राहू शकतं. एवढी ताकद तुमच्या भोजनामध्ये असते. माझ्यासारखा विशेष आज माझा त्यागी जीवन आहे. मला गाडीमध्ये कधी कोणी भोजन नाही दिलं तर 3 दिवस नाही 7 दिवस राहू शकतो. एवढी ऊर्जा आहे माझ्याकडे. आज तुम्ही या भिक्षू संघाला ऊर्जा निर्माण केली, त्यांचं बळ निर्माण केलं. उद्या संस्थेचं काम करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. कारण लोकांनी इथं मला भोजन दान करत असताना माझे पदस्पर्श पाण्यानं फुलानं इथं केलेले आहेत. मग त्यांना कळायला पाहिजे माझ्या हातून हा गुन्हा कुठला घडताच कामा नये. माझ्या हातून शिलाचंच पालन झालं पाहिजे. त्याच्या परिवारानं पण तेच काम केलं पाहिजे. प्रत्येकानं पहिल्या परिवारातल्या असतील कोणी तुमचे असतील, राग रोष अजिबात कोणी निर्माण करायचे. घरात नवरा आला आपला तर त्याला आदरपूर्वक सन्मान देण्याचं काम केलं. ज्या पत्नीनं आपल्या नवऱ्याला त्याग केला 10 दिवस, घरात आलं पुण्य तिच्या घरात संपादन झालं. एवढं काम करायचं तुम्ही. कोणी म्हणेल की आजोबा दादा बाबा, आता कोणाचे दादा नाही आजोबा पण नाही. इथं फक्त भगवंताचा माझा हा संघ आहे. या संघाचा दायित्व मी केलेले. त्यांची जबाबदारी तुम्हाला माहिती. या संघामध्ये किती लोक आहेत. या संघामध्ये हाड ऑपरेशन केलेले लोक आहेत, सर्जरी केली आहेत, बायपास केलेली सर्जरी आहेत. काही लोकांना एवढा काही प्रॉब्लेम आहे. पण तरी पण मी सांगितले उठायचं नाही, बसायचं. इथं गळा चोचल्याशिवाय लोकांचं दुःख तुम्हाला कळणार नाही. आज पायामध्ये चप्पल आहे काय, कारण पायाला दगड लागले पाहिजे, काटे लागले पाहिजे. नाही तर काटे लागले मग थांबत बसाल तिथंच संपला तुम्ही. आज माझ्या पायात तिथं आलो, तुम्ही बघितलं असेल चप्पल आहे का आमच्या संघातल्या कोणाची. कारण यांना कळायला पाहिजे या धर्तीवरचं काय दुःख आहे जगाचं. दुःख निवारण करायचं असेल तर काटे टोपलेले रस्ता साफ करून पुढे जायचं तुम्हाला, तरच हा प्रसार होईल. भारतीय बौद्ध महासभा तेच काम विद्यार्थीकडूनचं काम करतं. तुम्ही विद्यार्थी बनले पाहिजे. प्रत्येकाने ठराव केला पाहिजे की माझा मुलगा, माझी सून, माझी नातवंड या बौद्ध महासभेच्या केंद्रामध्ये गेली पाहिजे. चांगली माणसं घडली पाहिजे. इथं रोज सकाळी संध्याकाळी वंदना तुमच्या विहारामध्ये धोणी जे लहरी आहे ते बुद्धगयाच्या पवित्र स्थाना आपण गेले पाहिजे. तर आपण पुण्य कमवलं. इथल्या लहरीला इथं तरंग जे असतात ते तरंग महाबोधीच्या विहारामध्ये गेले पाहिजे. रोज इथं वर्षाच्या 12 महिने खिरीचं दान झालं पाहिजे. वर्षाचा कालावधी संपन्न झाला पाहिजे. भिक्षूला चिवर दान देणे, अष्टपुरस्कार देणे, संघाला बोलून भोजन दान करणे, उपासक वर्गांना खीर दान करणे. प्रत्येकानं खिरीचं दान ज्यावेळी करेल त्यावेळी त्याचा गोडवा वाढत जातो. आणि लोक म्हणते अगं किती माऊली की खीर दान करते, ज्या खिरीमध्ये एवढा गोडवा आहे. आज खीर या ठिकाणी बनवली, ज्या लोकांनी बनवली, किती गोडवा निर्माण केला. हा गोडवा असा ठेवा आणि जीवनामध्ये तुमची दान पारमिता वाढत जावो
हीच भगवंताची मंगलकामना करतो. इथे थांबतो. सर्वांना भगवंताची खूप मंगलकामना. सर्वांना खूप खूप ऐक नसल्यामुळे माझा आवाज झाला बेकार. नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदास बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि पानातिपाता वीरमणि शिखापदं समादयामि अदन्नदाना वेरमणि सिक्खपदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वेरमणि मुसावादा वेरमणि सिक्खपदं समादयामि सुरामेरयमज सुरामेरयमज बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि